नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आज प्रियाच्या त्या चोरीवरनं भयंकर तमाशा रंगलाय आणि त्यातनं प्रेक्षकांनो आज मोठा ट्विस्ट म्हणजे महिपतने एक हॅकर बोलवलाय जो प्रियाचा मोबाईल हॅक करणार आहे. बघत राहा आजचा पूर्ण एपिसोड. ठरलं तर मग सुरुवातीला त्यांनी दाखवलं, जरा मागावूनच दाखवतात, ते सगळे तर्क वितर्क करतात ना. कल्पनाताई म्हणतात तसा ड्रॉवर मध्येच असेल हार. पूर्णाजी म्हणतात बाहेरून कोणी आलं नाही, घरातच हार असणार आहे. मग अर्जुन म्हणतो बाहेरून कोणी आलं नाही, हार घरातच आहे, म्हणजे नक्कीच हा हार तन्वीने चोरला असेल. डायरेक्ट अर्जुनने आता आळ घेतलाय प्रियावर. त्यामुळे हा अश्विन संतापला ना. मैना आणि सदाशिव भलतेच खुश होतात बरं का. प्रिया चिडते अर्जुनवर आणि म्हणते मी चोरी केला, मी कधी हार चोरी केला. अश्विन म्हणतो दादा तू माझ्या बायकोवर थेट चोरीचा आळ लावतोयस. अर्जुन म्हणतो हो, त्याला कारण तुला चांगलंच माहिती आहे अश्विन. ही चोरी जर तन्वीने केली असेल ना तर ही काही पहिल्यांदा चोरी केलेली नाहीये तिने. हा डाऊट जो आहे ना तो ऑब्विसली तिच्यावरच जाणार आहे. प्रिया म्हणते अरे अर्जुन, अरे पूर्णाजी म्हणते ना तो हार इथे तिथे ठेवला असेल, माझ्यावर काय डायरेक्ट संशय घेताय रे तुम्ही. आता बघा प्रेक्षकांनो, सदाशिव घाबरतो बरं का. आता अर्जुन म्हणतो मी आता सगळ्या खोल्यात चेक करणार आहे, सो तुझी खोली पण चेक करणार आहे, लक्षात ठेव. बरं ते एक बरं झालं प्रेक्षकांनो, यांनी डायरेक्ट प्रियाची खोली चेक करताना दाखवली. आता अर्जुन म्हणतो चल एक काम करूयात ना आपण, चल एक काम करूया, खालच्या खोल्यांमधनंच चेक करूया सुरुवातीला. आता सदाशिव हळूच मैनाला म्हणतो आता काय करायचं ग. मैना म्हणते थांबा जरा. आता मैना कोणाचं लक्ष नसताना हळूच निसटते बघा तिथून अशी पटकन जाते दारातून. प्रिया म्हणते कर ना बाबा, माझी रूम चेक कर, माझं सामान चेक कर. तू एक काम कर ना अर्जुन, त्यापेक्षा तू पोलिसांना बोलव आणि त्यांना सांग की माझ्या धाकट्या भावाची बायको चोर आहे आणि घेऊन जा तिला. पूर्णाजी डोक्याला हात मारून घेतात. आता प्रियाचं कसं आहे, तिला छोटा मोठा तमाशा चालतच नाही, मोठा तमाशा झाल्याशिवाय मजा येत नाही ना. आता प्रिया म्हणते अस्मिता म्हणते प्रियाला, तन्वी उगाच कांगावा करू नकोस हा, तू काय काय करू शकते हे मला जास्त चांगलं माहिती आहे. लगेच अश्विन ओरडतो बरं का, अस्मिता तोंडाला येईल तसं बोलू नको बरं का. मग लगेच कल्पनाताई त्याच्यावर ओरडतात, अश्विन जेव्हा पूर्णाईने सांगितलं ना त्या सायलीला हार देणार आहे तेव्हा तुझ्याच बायकोला खटकलं बरं. आता अश्विनला काही बोलता आलं नाहीये. पूर्णाजी नुसत्या बघत राहत आहेत तमाशा. अश्विन म्हणतो अगं मम्मा, माझ्या बायकोने विषय तेव्हाच सोडला, तिला हार हवा असता तर तिने मला मागितलं असतं, मी आणून दिलं असतं ना तिला. माझी बायको चोरी कशाला करेल त्यासाठी. प्रतापराव म्हणतात मग काय रे बाबा अश्विन, तुझं काय म्हणणं आहे, आम्ही खोल्यांची झडती घ्यायची का नाही घ्यायची. मग प्रिया म्हणते घ्या ना, अवश्य घ्या, कारण मी ना कुणालाच घाबरत नाही. आता प्रिया असं बोलल्यावर लगेच पूर्णाजी म्हणतात मग लवकर खरं खोटं करा, काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या. मग लगेच मैना येते बरं का आतून खोलीतून आणि या सदाशिवच्या कानात हळूच बोलते अहो आता मजा बघा. अश्विन म्हणतो चला तुमचं समाधान होऊ द्या, खात्री पटू द्या, माझी बायको चोर नाहीये म्हणून. अर्जुन आता सगळ्यात पहिल्यांदा प्रियाच्याच खोलीत जातो आणि म्हणतो ठीक आहे मम्मा, डॅड, अस्मिताई तुम्ही सगळे इथे थांबा, मी आणि सायली जाऊन या तन्वीची खोली चेक करतो. असं म्हणून आता हे सगळे म्हणजे अर्जुन, प्रिया, अश्विन आणि सायली चौघेजणच गेलेत प्रियाच्या बेडरूममध्ये. आता अर्जुन तिथे इकडे तिकडे शोधाशोध करत असतो आणि प्रिया तिथे उभी राहून बडबड करत असते आणि अश्विन सुद्धा. अश्विन म्हणत असतो दादा किती तपासलंस ना तरी तो हार काही तुला सापडणार नाहीये. प्रिया म्हणत असेल जाऊ दे ना अश्विन, त्यांचं समाधान होऊ दे. अरे निदान शोधाशोध केल्यावर आयुष्यभर आपल्यावर संशय घ्यायची हिंमत नाही होणार ना त्यांची. मग आता इकडे या सायलीचा आणि अर्जुनचा चालू आहे शोधाशोध, इकडे का तिकडे का ड्रॉवरमध्ये का, असं त्यांनी बऱ्याच वेळ दाखवलं. आणि फायनली कपड्याच्या खाली कपाटामध्ये तो हार सापडतो आणि तो हार बरोबर अर्जुनलाच सापडतो. हार सापडल्यानंतर अर्जुन तो हार असा काढून प्रियाच्या समोर दाखवतो आणि प्रिया आता आश्चर्यचकित होते आणि म्हणते हा हार मी नाही ठेवलाय कपाटात. अर्जुन म्हणतो एक मिनिट, आता तुला जे काही बोलायचंय ना तन्वी ते पूर्णाजीच्या समोर जाऊन बोल. आता प्रियाला खूपच आश्चर्य वाटतंय प्रेक्षकांनो की हे झालं कसं. आता झालंय असं प्रेक्षकांनो की प्रियाला भेटलाय गुरु, म्हणजेच तिचेच आईवडील. तिचे आईवडील अगदी तिच्यासारखेच दाखवलेत त्यांनी, म्हणजे तिचे आईवडील असे एवढे मोठे ठग असल्यामुळे ती अशी झाली आहे प्रेक्षकांनो. तशी कन्सेप्ट छान वाटते मालिकेची ही बघायला. सायलीजवळ दिलाय आता अर्जुनने हार आणि आता हे सगळेच्या सगळे गेलेत पूर्णाजीच्या समोर न्यायनिवाडा करताना. आता बघा प्रेक्षकांनो तिथे यांची तमाशा भारी रंगलाय बरं का.
आता पूर्णाजी म्हणतात, काय रे अर्जुन, कुठे सापडला हा हार? अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, आपल्या सगळ्यांना जे वाटत होतं तेच झालं. आता हे प्रतापराव म्हणतात, म्हणजे? सायली म्हणते, पूर्णाजी, हा हार प्रियाच्या कपाटातच सापडला, कपड्याच्या खाली लपवलेला होता. मैना आता मनातल्या मनात भलतीच खुश होत असते. आता ही प्रिया म्हणते, मी हा हार चोरलेला नाहीये. अश्विन म्हणतो, कोणीतरी मुद्दाम केलंय हे, माझ्या तन्वीने हार चोरणं शक्यच नाहीये. कल्पनाताई म्हणतात, अश्विन, या तन्वीने काय काय उद्योग केलेत ना ते तू विसरला असशील, पण आम्ही नाही विसरलो. प्रिया आता डोळे बंद करून घेते प्रेक्षकांनो. पूर्णाजी म्हणतात, आधी तर हिने तेव्हा माझा हार चोरला आणि त्याचा आळ सायलीवर घेतला, आता हे मात्र दुसऱ्यांदा झालंय अश्विन. अश्विन म्हणतो, अगं पूर्णाजी, कुठली गोष्ट कुठे जोडतेस तू? प्रतापराव म्हणतात, अरे बाबा अश्विन, चोरीचा संबंध थेट चोराशीच जोडला जातो. त्यावर प्रिया म्हणते, बाबा अहो, चोरी करून मला काय मिळणार होतं? हा हार घेऊन मी काय करणार होते? लगेच ही सायली म्हणते, मला त्रास दिल्याचं समाधान मिळणार होतं ना तुला प्रिया. मला, पूर्णाजीला, आईंना मनस्ताप झाला की तुला खूप आनंद मिळतो ना प्रिया. आता लगेच हा सदाशिव उगाचच बडबड करू लागला बरं का. बापरे, स्वतःच्या घरात चोरी करायची म्हणजे भयंकरच आहे हे सगळं. लगेच प्रिया ओरडते सदाशिववर आणि म्हणते, ओ गप्पा बसा ना, थांबा ना जरा तुम्ही. सायली आता म्हणते, ए प्रिया, स्वतःचा गुन्हा झाकण्यासाठी माझ्या वडिलांवर आवाज चढवू नकोस हा. आता लगेच सदाशिव कसा हसतो बघा मनातल्या मनात. आता ही अस्मिता म्हणते, अगं सायली, आज सोन्याचा हार तुला मिळाला ना, तन्वीला कुठे मिळाला? मग त्याचा राग तर ती काढणारच. पण आता बघा प्रेक्षकांनो, अश्विन म्हणतो, कुणी काहीही म्हणू दे, पण माझ्या तन्वीवर पूर्ण विश्वास आहे की तिने चोरी केलेलीच नाही आहे. आता प्रिया स्वतःला मस्त डिफेंड करते प्रेक्षकांनो, त्यामुळे अर्जुनला विश्वास पटतोय की हे सगळं प्रियाने केलेलंच नाही आहे. आता मैना जेव्हा हसते ना गालातल्या गालात, तेव्हा प्रियाला क्लिक होतं बरं का. ती तिच्याकडे बघते मैनाकडे आणि विचार करते, अरे यार, हा सगळा हिचा गेम दिसतोय तर. आणि तिला आठवतं की सगळे बोलत असताना मैना बरोबर निसटली होती गपचूप. ते आठवून प्रिया विचार करते, अरे हां, या मैनानेच तो हार चोरला आणि माझ्या कपाटात ठेवला. अरे यार, असं करून हिला काय मिळालं? ही माझी आई आहे का वैरीण आहे? आता यांना थोडी माहिती आहे हिची पोरगी आहे म्हणून. तर असो, पूर्णाजी म्हणतात, सायली, हा हार तुझा आहे, त्यामुळे हिला काय शिक्षा करायची ते तुझं तूच ठरव. आता बघा प्रिया म्हणते, ए सायली, शिक्षा मला नाही, तुझ्या या खोटारड्या आईला व्हायला हवी आहे, कारण तुझ्या आईनेच हार चोरलाय. प्रिया आता हे सगळं डायरेक्ट बोलते, त्यामुळे जरा जास्त झालंय. मैना लगेच तमाशा करायला लागते. प्रिया म्हणते, खोट्या ॲक्सिडेंटच्या नावावर हिचं समाधान झालेलं नाही आहे सायली, म्हणून हिने हार चोरलाय. चोरी अंगाशी येते म्हटल्यावर हिने माझ्यावर टाकलंय सगळं. आता सगळेजण बघायलाच लागतात. आता सायली एकदम फॉर्ममध्ये येते बरं का. सायली कधी कधी आतीच करते. मैना म्हणत असते, नाही नाही, मी नाही चोरी केली. आता ही सायली येते आणि म्हणते, ए प्रिया, तोंड आवर तुझं, नाही तर मी. आता लगेच तिच्या तोंडात मारायला जाते बरं का सायली. दरवेळेला असं करणं बरं दिसत नाही होते, म्हणजे यावेळेला जरा मला ऑड वाटलं सायलीचं तिला मारणं. म्हणजे नेहमी मारते ती तेव्हा भारी वाटतं, पण यावेळेला खरंच ऑड वाटलं. अश्विनने आता सायलीचा हात धरलाय. तो म्हणतोय, बस पुरे, आता माझ्या बायकोवर हात उचलायचा नाही हा. तन्वीने 2 वर्षापूर्वी केलेली चोरी तुम्हाला आठवतीये आणि या 2 फ्रॉड माणसांनी 2 दिवसापूर्वी तुम्हाला फसवलेलं आठवत नाहीये का? बस झालं आता. आता अर्जुनला हे सगळं वेगळंच क्लिक होत आहे. मग प्रिया म्हणते, ए बाबा, ए अर्जुन, तुझ्यातल्या वकिलाला मी एक साधा प्रश्न विचारणार आहे. जेव्हा सायलीने तो हार त्या डब्यात ठेवला, त्यानंतर आपण सगळेच इथून निघालो की नाही? मी सुद्धा इथनं गेले होते. सगळे बाहेर गेल्यानंतर तो हार गायब झाला. जर मी इथे नव्हतेच तर तो हार मी कसा चोरी करणार आहे अर्जुन? नाही, शिवाय मला हे कळल्यावर मी बाहेरून थेट हॉलमध्ये आले. मी माझ्या खोलीत सुद्धा गेले नाही. मग तो हार माझ्या खोलीत गेलाच कसा? आता मैना घाबरते बरं का. मैनाला वाटतं की अरे देवा, आता आपल्यावर आळ येतो की काय. प्रिया म्हणते अर्जुनला, अरे विचार कर अर्जुन, विचार कर. आणि अर्जुन आता ते सगळं सिक्वेन्स आठवतो की सगळेजण तिथून निघून गेले, प्रिया पण बाहेर गेली होती, कोणीच नव्हतं इथे, आणि प्रिया जे बोलते ते खरं आहे. आता अर्जुनला ते सगळं क्लिक होतं. आता अर्जुन काही बोलणार तेवढ्यात मोठ्याने मैना किंचाळते आणि म्हणते, सायले, ए सायले, बघ तुझी जाऊ आमच्यावर चोरीचा आळ घेते ग सायले. बघा प्रेक्षकांनो, कसे लोक असतात. म्हणजे खऱ्या आयुष्यात सुद्धा घरात असे भांडणं तणणं असले ना की बाहेरचे लोक या गोष्टीचा बरोबर फायदा घेतात.
सदाशिव आणि मैना एक्झॅक्टली तेच करताय. सदाशिव आणि मैना, प्रिया आधीच कानफाटी आहे, म्हणजे तिच्यावरती सगळे हे नाराज आहेत, ती अशी वाटेल तशी वागते. त्यामुळे मैना आणि सदाशिवला ते फावलं ना, त्यांनी बरोबर या संधीचा फायदा घेतला. आता पुढे ते एकमेकांमध्ये डिस्कशन पण करतात बरं का. आणि आता मैना मोठ्याने कांगावा करते अर्जुन काही बोलायच्या आतच, आणि म्हणते कशी, बघ ना सायले, अगं तुझी जाऊ कशी आळ घेते ग आमच्यावर चोरीचा. लगेच सायली म्हणते, आई जाऊ दे, तू नको लक्ष देऊ तिच्याकडे. मैना म्हणते, शपथ घेऊन सांगते ग मी चोरी नाही केली ग. सायली म्हणते, आई तुम्हाला काही सांगायची गरज नाही बरं, माझा विश्वास आहे तुमच्यावर. मग लगेच हा सदाशिव म्हणतो, अगं पोरी, पण एवढा मोठा आळ आम्ही कसं सहन करायचं ग. सायली म्हणते, बाबा तुम्ही शांत व्हा. आज प्रियाने जे केलंय ना, त्यासाठी खरं तर तिला खरंच पोलिसात द्यायला हवं. पण काय आहे ना, या सगळ्यात सुभेदाराचीच अब्रू जाईल आणि आपल्या सगळ्यांची दिवाळी खराब होईल. पण हिच्यामुळे आपला सण खराब कशाला करून घ्यायचा, तेवढी हिची लायकी नाहीच आहे. मग लगेच पूर्णाजी म्हणतात, हो खरं आहे, तन्वीशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे. अस्मिता म्हणते, म्हणजे आजही तन्वीला शिक्षा न होता ती सुटली. छान तन्वी, छान नशीब आहे बरं का तुझं. प्रतापराव म्हणतात, जाऊ दे ना अस्मिता, कशाला विषय वाढवतेस. निदान दिवाळीच्या दिवशी तरी आपल्यामध्ये कडवटपणा नकोय. मग कल्पनाताई म्हणतात, मी तर आता खोलीत जाते, माझं डोकं ठणकायला लागलंय. मग विमल लगेच म्हणते, वहिनी तुम्ही पडा, मी तुम्हाला छान शरबत घेऊन येते. म्हणजे आता थोडक्यात काय, सगळे पांगले पुन्हा, कोणीही काहीही केलेलं नाहीये, हार सापडला, विषय बंद झाला. ट्रॅक तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे प्रेक्षकांनो. रोज काहीतरी वेगळं दाखवताय ठरलं तर मग या मालिकेमध्ये. आणि आता इथून येणाऱ्या पुढच्या एपिसोडमध्ये तर अर्जुन आता सायलीची आणि त्या मैनावतीची DNA टेस्ट करणार आहे. त्यामुळे बरेच खुलासे होतील आणि आय होप अर्जुनने ती DNA टेस्ट केल्यानंतर जे काही रिपोर्ट आहेत ते खरेखुरे समोर यावेत. म्हणजे खरं तर ही सगळ्याच प्रेक्षकांची मागणी आहे. उगाचच बंडलबाजी करून प्रियाने ते रिपोर्ट बदलले किंवा मधल्यामध्ये कोणीतरी पैसे चारून ते देऊन टाकले, असं नको व्हायला, नाही का. तर बघूयात आता काय काय घडेल. आता बघा पूर्णाजी निघून जातात खोलीत, सायली पण चालली जाते तिच्या खोलीत. आता प्रिया विचार करते, माझे आईबाप तर माझ्यावर तर निघाले, पण आता मी गप्प बसणार नाहीये, यांचं सोंग उघडं पाडायची वेळ आली आहे. आता प्रिया पुढे काय करेल बघूयात. पण आता अर्जुन मात्र झालेल्या गोष्टींचा सारखा विचार करतोय. प्रियाने जेव्हा जे सांगितलं ना त्याला की ती तिथे नव्हतीच, आणि जेव्हा हे हाराचं उघडकीला आलं तेव्हा ती हॉलमध्ये आली बाहेरून आणि खोलीत गेली सुद्धा नाही, या सगळ्या गोष्टी अर्जुनला पटल्यात. म्हणजे कसं झालंय प्रेक्षकांना थोडक्यात सांगायचं तर, प्रिया नेहमीच आगाऊपणा करते, सगळ्यांना त्रास देते. ते लांडगा आला रे आलाची गोष्ट आहे ना, तसं झालंय प्रियाचं. आणि यावेळेला मात्र प्रियाला मोठा गुरु भेटलाय आणि तो तिची आई. तर असो, सायलीबाई नेहमीप्रमाणे साड्याच्या घड्या घालत असते आणि म्हणत असते अर्जुनला, आज जे झालं ते व्हायला नको होतं. ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वाद झाला. प्रिया एरवी तर आपल्याला सुखाने राहू देतच नाही, पण आजही तिने संधी सोडली नाही. अर्जुन म्हणत असतो, तो हार खरंच तन्वीने चोरला असेल का. आता सायली म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला. इकडे सदाशिव आणि मैनाचा सीन दाखवला आता त्यांनी मध्ये. सदाशिव म्हणत असतो, मैने काय ओवाळू का, काय दृष्ट काढू तुझी, का खांद्यावर घेऊन नाचू तुला. मैना म्हणते, ओ कंबरड बिंबरड मोडल तुमचं, आत्ताच एका संकटातून बाहेर पडलोय, पुन्हा नको पडायला दुसऱ्या संकटात. सदाशिव म्हणतो, काय वाचिवलं तू मैने, नाहीतर आज आपण जेलमध्ये असतो. पुन्हा सायली अर्जुनचा मध्ये सीन दाखवला. सायली म्हणते, अहो तुम्हाला अशी शंका काय येतेय. अर्जुन म्हणतो, अगं सायली बघ ना, तो हार जेव्हा तू स्टडी रूम मध्ये जाऊन ठेवला त्याआधी तन्वी बाहेर गेली होती आणि ती ना त्यानंतर आत नाही आली ग. म्हणजे जेव्हा वाद सुरू झाला हार चोरी गेल्याचा, तेव्हा ती आत आली. त्यामुळे तिने हार चोरून तिच्या खोलीत ठेवणं शक्य नाही ग सायली. सायली म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की प्रियाने हार चोरला नसेल, मग आपल्या घरामध्ये हे हार चोरायचं कोण करेल. अर्जुन म्हणतो, अगं असं नाही म्हणते मी सायली, दुसरं कोणी चोरलाय. आता बिचाऱ्या अर्जुनला संकट, तो डायरेक्ट कसा म्हणाल की तुझ्या आईवडिलांनी हार चोरला असेल म्हणून, कारण आधीच त्याला बायकोचा धाक आहे विचारायला जास्ती. त्यातनं सायली म्हणते, तुम्हाला काय म्हणायचंय की प्रियाने तो हार नाही चोरला, मग दुसरं कोणी न चोरता त्या हाराला काय पाय फुटले आणि तो प्रियाच्या कपाटात जाऊन बसला कपड्याखाली. अर्जुन म्हणतो, नाही ग तसं सायली. मग सदाशिव आणि मैनाचा सीन पुन्हा मैना म्हणते, अहो बरं झालं आपल्यावर आळ आला नाही, नाहीतर त्या सायलीच्या हातच्या करंजा खायच्या सोडून पोलिसांच्या हातचे धम्मक लाडू खावे लागले असते. सदाशिव म्हणतो, मैने तुला कसं सुचलं ग त्या पोरीच्या कपाटात नेऊन टाकायचा तो हार म्हणून. मैना म्हणते, अहो त्या पोरीशी कोणी नीट वागत नाही या घरात, तिला काय बाय बोलत होते ना सगळेजण,
म्हणूनच माझ्या डोक्यात आलं, त्या पोरीनं आधीच काय बाय उद्योग केले म्हणून दिला टाकून तिच्या कपाटात हार. सदाशिव म्हणतो, बरं झालं महिने तू हे केलं, म्हणून सगळ्यांचा भरोसा बसला की त्याच पोरीनं चोरी केली आहे आणि आपल्यावर आळ आलाच नाही ग. दोघेही किती खुश झालेत बघा. पण प्रेक्षकांनो, हे दोघे किती दिवस लपणार आहेत? कधी ना कधी यांचं सत्य समोर येईलच, पण बघूयात केव्हा येतंय ते. सायली म्हणते, अहो तुम्हाला काय म्हणायचंय? प्रियाने चोरी केली नाही. तुम्हाला अश्विन भाऊजीबद्दल वाईट वाटते म्हणून स्वतःची समजूत घालता का की प्रियाने चोरी केली नाही म्हणून? हे बघा, मी प्रियाला चांगली ओळखून आहे. ती कुठल्या थराला जाऊ शकते ना हो, ते मला चांगलं माहिती आहे. म्हणून तुम्हाला सांगते की तो हार प्रियाने चोरला असणार आहे. दुसरं कोणी आपल्या घरात असं काम करणार नाही. सायलीचा हा कॉमन डायलॉग आहे बरं का प्रेक्षकांनो. मी प्रियाला चांगली ओळखू नये, मी प्रियाला चांगली ओळखू नये असं ती नेहमीच म्हणत असते. अर्जुन शेवटी म्हणतो, जाऊ दे, तुझं बरोबर आहे, जाऊ दे, सोड. तन्वीबद्दल काही जास्ती विचार करायला नको. सायली म्हणते, मी तुम्हाला हेच सांगत होते ना, तुम्ही विषय काढला म्हणून मी बोलले. जाऊ द्या बरं, आता लवकर झोपा. तुम्ही विषय काढला म्हणून आपली चर्चा सुरू झाली. आता विषय हीच काढत होती बरं का मग अशी. असो, आता सायली म्हणते, आपल्याला लवकर झोपायचंय, उद्या पाडवा आहे, सकाळी लवकर उठावं लागेल. अर्जुन म्हणतो, अरे हो बाबा, उद्या पाडवा आहे, नवरा बायकोसाठी इम्पॉर्टंट दिवस आहे. कितीही उशीर झाला तरी लवकरच उठावं लागणार आहे आपल्याला. चल सायली, झोपूया. मैना आणि सदाशिव यांचा सीन पुन्हा दाखवला त्यांनी. मैना आता सदाशिवला म्हणत असते, आता आपल्याला अशी रिस्क घेऊन चालणार नाही बरं. हो, आपल्याला जोपर्यंत त्या सायलीचा भरोसा आहे ना आपल्यावर, त्या सायलीचा, तोपर्यंत आपल्याला मोठा डल्ला मारलाच पाहिजे बरं. सदाशिव म्हणतो, बरोबर आहे तुझं महिने, मोठा डल्ला तर मारलाच पाहिजे. मैनावती, मोठा डल्ला मारायचा, असा डल्ला मारायचा की आपण इथून निसटायला मोकळे. असं म्हणून दोघं एकमेकांच्या हातावर टाळ्या देऊन हसायला लागतात. आता पहाट झाली आहे आणि पहाटे पहाटे त्यांनी मैपतचा सीन दाखवलाय. आता नागराज काहीतरी विचार करत असतो बरं का. तेव्हा मैपत त्याला म्हणतो, नागराज शेठ काय झालं, कसला विचार करताय एवढा? आता नागराज म्हणतो, प्रियाचा रे, ती कसली पोरगी आहे आपल्याला माहिती नाही का? तिला अडकवण्यासाठी आपण तिचे खरे मायबाप पाठवले खरी सुभेदारांकडे, तिच्या मानेवरती तलवार टांगती ठेवली आपण. पण मैपत, त्या व्हिडिओचं काय रे? तो व्हिडिओ अजून आपल्याकडे आलेला नाहीये मैपत. मैपत म्हणतो, हाव ना राव नागराज शेठ, त्या पोरीचं नेहमीच टेन्शन असतं बघा. एकदा का तो व्हिडिओ डिलीट झाला ना की ते टेन्शन कायमचं जाईल बघा. नागराज म्हणतो, अरे मैपत, पण ते तुला मला जमण्यासारखं आहे का? एकच व्हिडिओ आजकाल खूप ठिकाणी सेव्ह करता येतो, माहिती आहे का तुला? नाही, इंटरनेटवर ते काय ड्राईव्हमध्ये कुठे कुठे सेव्ह करता येतो रे. नाही, त्यासाठी मी आत्ता एकाला बोलावलं आहे बघ. मग त्याला यातलं सगळं कळतं बघ, ते इंटरनेटमधलं, लॅपटॉपमधलं सगळं सगळं कळतं. मैपत म्हणतो, म्हणजे त्या पोराला तो व्हिडिओ डिलीट करता येईल का? नागराज म्हणतो, अरे प्रयत्न तर तोच आहे बाबा आपला. आता तेवढ्यात या मैपतच्या घरी कोणीतरी आलाय. मैपत त्याच्या गुंडांना म्हणतो, हे कोण आलं बघ रे. आता एक मुलगा आलाय बरं का, झाबऱ्या डोक्याचा. तो आल्या म्हणतो, सर मी शुभम. आता मैपत त्याला म्हणतो, मी मैपत, बोल काय म्हणतो? नागराज म्हणतो, अरे मीच बोलवलं रे त्याला. अरे मैपत, आत्ता आपलं बोलणं झालं ना, तो हॅकर आहे रे मैपत. मैपत म्हणतो, काय रे शुभम, कसं आहे रे बाबा, बैस बैस. नागराज म्हणतो, अरे शुभम, मी आत्ता तुझ्याविषयीच सांगत होतो मैपतला. मैपत बरं का, हा शुभम आहे ना, हा आपल्याला प्रियाच्या मोबाईलवरचा व्हिडिओ इथे बसून डिलीट करून दाखवू शकतो. मैपत म्हणतो, काय रे पोरा, जमल का तुला? मग आता हा शुभम जो आहे, जो हॅकर म्हणून आलाय, तो म्हणतो, हो जमेल ना मला. हा शुभम हॅकर पुढे म्हणतो, हो इथे बसून सगळं जमेल. हे बघा, मी त्या मुलीला, म्हणजे जिच्याकडून आपल्याला तो व्हिडिओ हवा आहे ना, तिला एक साधी लिंक सेंड करेल. त्यावरती तिने फक्त क्लिक केलं पाहिजे. तशी ती लिंक दिसायला साधी असणार आहे, पण त्या मुलीने जर त्या लिंकवर क्लिक केलं ना की आपण तिचा फोन हॅक करू शकतो. म्हणजे आपल्याला तिच्या मोबाईलमधलं सगळं दिसेल, अगदी तिच्या बँकेचे डिटेल्ससुद्धा. मैपत जाम खुश होतो बरं का आणि म्हणतो, अरे वा, असं होऊ शकतं. ओ नागराज शेठ, अहो हे पोरगं हुशार आहे हो, त्याचा ग्लास बराबर. शुभम म्हणतो, नाही नाही, नको नको, नो थँक्स. मग मैपत म्हणतो, मग डायरेक्ट बाटली लावतो का रे? शुभम म्हणतो, नको नको, माझ्या कामाला लागतो मी. आणि प्रेक्षकांनो, इकडे सुभेदारांचा पाडवा दाखवलाय. मैपतचे डायलॉग भारी. सुभेदारांचा पाडवा आता पहाटे पहाटेच आहे बरं का, म्हणजे सकाळीच उठल्या उठल्या सगळेजण औक्षणाला तयारी करताय असं दाखवलंय त्यांनी. आता लगेच पूर्णाजी म्हणतात, चला प्रताप, अश्विन, अर्जुन तयार आहात ना? चल रे प्रताप, बस.
सुरुवातीला आता प्रतापरावांचं ऑक्शन त्यांनी दाखवलंय, म्हणजे कल्पनाताई प्रतापरावांना ऑक्शन करत असताना अस्मिता म्हणते, डॅड पटकन गिफ्ट द्या हं मम्माला. मग प्रतापराव म्हणतात, देणार, नक्की देणार. प्रतापरावांनी आता सुरेख अशी सोन्याचे कानातले आणलेत कल्पनाताईंसाठी आणि म्हणतात, काय ग कल्पना, आवडले का? कल्पनाताई म्हणतात, खूप सुंदर आहेत, थँक्यू. आता मैना सदाशिव कसे बघतायत बघा ना, कोण कोण काय काय गिफ्ट देते म्हणून. प्रिया पण बघत असते वाकून वाकून एक्झॅक्टली. आता सगळे खुश आहेत आणि एपिसोड त्यांनी इथेच संपवला आहे. सदाशिव मैना एकमेकांकडे बघतच राहतात. आता हे कानातले पण हे चोरतात का काय हे त्यांनाच माहिती बाबा. तर असो, आता पुढचा प्रोमो त्यांनी भारी दाखवलाय प्रेक्षकांनो, जो आपण सोशल मीडियावर गेल्या 2-3 दिवसापासून बघतोय ऐकतोय. आता प्रतिमा आत्या आल्यात आणि पूर्णाजींनी काहीतरी गेम काढलाय की आता बाहेरून पाहुणे आले तर ऐन वेळेवर तुम्ही कशी तयारी कराल, असे ते काही प्रश्न विचारतायत गृहिणींना. आणि आता प्रिया तिच्या सॉरी प्रेक्षकांनो, एपिसोड संपण्यापूर्वी त्यांनी असं दाखवलंय की प्रियाच्या मोबाईलवर त्या शुभमने लिंक पाठवली आहे आणि प्रिया विचार करते हा कुठला अननोन मेसेज आहे आणि तो मेसेज त्यावरती क्लिक करणार असते आणि एपिसोड संपून जातो. प्रिया आता त्या मेसेजवर क्लिक करेल का हे आपल्याला उद्याच्या भागात कळेल. आणि हा प्रोमो नंतर दाखवलाय. अर्जुन म्हणत असतो, हे सरबत खारट झालंय. प्रिया आणि मैना म्हणत असते, मग बाहेरून मागवा. आता अर्जुनला खूप डाऊट आलाय, एकदम क्लिअरली तो विचार करतोय की सायली आणि मैनावती काकू खूप वेगळ्या आहेत. मला आता DNA टेस्ट करावीच लागेल या दोघींची. प्रेक्षकांनो, आता यांनी DNA टेस्टचे रिपोर्ट फक्त बदलू नये म्हणजेच झालं. आता बघूयात पुढे काय काय घडेल. मालिकेची स्टोरी खरंच इंटरेस्टिंग सुरू आहे. मला तर जाम मजा येते बाबा बघायला आणि तुम्हाला सांगायला सुद्धा. आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. आणि माझा आवाज जरा नरम झालाय बरं का. चकली, चिवडा, लाडू आणि त्यातनं हे बाहेरचं आभाळ, आता हे होणं स्वाभाविक आहे. तर असं चालायचंच म्हणा. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. टेक केअर. धन्यवाद.